दलितांवर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्याचार होतात हे काय, का होतात असे अत्याचार? आर्टिकल 17 प्रमाणे, घटनेतल्या 17 प्रमाणे जातीवर संपवलेली आहे. मग का तुम्ही आम्हाला दलित म्हणताय, तुम्ही आम्हाला का तुम्ही महार म्हणताय आम्हाला? तर आम्ही हे सहन करणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्या नौजवानांची एक फार मोठी फौज गावागावात शहरात उभी राहिली. रेड्डीजी आपल्याला माहितीच आहे की मराठवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराचं आंदोलन फार मोठं पेटलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे आमची आग्रही मागणी होती. त्याचं कारण हे होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती 8 जुलै 1945ला मुंबईमध्ये, आणि त्याच्यामध्ये 7 मेंबर दलित असायचे, 4 मेंबर नॉन दलित असायचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीपासूनच दलित आणि नॉन दलित यांना एकत्र आणायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांना जातीभेद संपवायचा होता. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एकमेकाच्या मनातली मानसिकता जी आहे ती बदलायची होती. आणि समाज एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे भारतीय आहोत, अशा पद्धतीची भूमिका असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला घेऊन चालणारे आम्ही लोक. मी गावात गेलो की मी गावात सर्वात अगोदर ज्ञानेश्वर मी मागणी अशी केलेली आहे, ज्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळतंय त्याप्रमाणे मराठा समाजातल्या गरिबांना सुद्धा मिळालं पाहिजे. तुम्ही आमच्या आरक्षणाला हात लावू नका.